संसद भवन परिसरात विरोधकांचं आंदोलन, बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हातात घेत घोषणाबाजी, अमित शहांनी आंबेडकरांवर केलेल्या वक्तव्याचा निषेध। अमित शहांनी बाबासाहेबांवर केलेल्या वक्तव्यावरून नितीन राऊत संतापले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्यात अडचण काय? सभागृहात नितीन राऊतांचा भाजपला सवाल। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक, नागपुरात विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन, सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। विधान परिषद सभापती पदासाठी भाजपकडून राम शिंदेंना उमेदवारी, मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत अर्ज केला दाखल। विरोधी बाकावर असल्यानं शशिकांत शिंदे अस्वस्थ, विनाकारण अजित पवारांची भेट घेणार नाही, अमोल मिटकरींचं सूचक विधान। राष्ट्रवादीकडून भुजबळांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरूच, अजित पवारांसह सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल घेणार छगन भुजबळांची भेट। बीड प्रकरणावरून सुरेश धस यांनी घेतली अजित पवार यांची भेट, संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी। शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला मराठी साहित्य संमेलनाचं निमंत्रण देण्यासाठी भेट। भारताचा स्टार स्पिनर आर अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती केली जाहीर, गाबा टेस्ट नंतर निवृत्तीची घोषणा। नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे आणि अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधकांनी शेतकरी हमीभावाच्या मुद्द्यावरून पायऱ्यांवर आंदोलन केलं। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून सोयाबीन आणि कापसाला दर देण्याच्या मुद्द्यावर आंदोलन करण्यात आलं। मात्र या आंदोलनाकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील अनुपस्थित होते आणि ज्यावेळी जयंत पाटील विधिमंडळ परिसरात आले तेव्हा देखील हे आंदोलन सुरू होतं, मात्र त्यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला नाही। शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या दोन दिवसांपासून अधिवेशनासाठी गैरहजर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज अधिवेशनात हजेरी लावली आहे। विधिमंडळाच्या दुसऱ्या गेटनं अजित पवारांनी सभागृहात प्रवेश केला। 2 दिवस गैरहजर असलेले दादा खातेवाटपावरून नाराज असल्याची चर्चा रंगली होती, तर दुसरीकडे 2 दिवस अधिवेशनात गैरहजर असलेल्या जयंत पाटलांनी देखील आज अधिवेशनात हजेरी लावली। एक मंत्रिपद आम्ही जयंत पाटलांसाठी राखून ठेवलंय असं वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलं होतं। त्यामुळे जयंत पाटील 2 दिवस कुठे होते? जयंत पाटील खरंच शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांची वाट धरणार का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे। शेतकरी हमीभावाच्या मुद्द्यावर विरोधक हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आंदोलन करतायत। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून सोयाबीन आणि कापसाला दर देण्याच्या मुद्द्यावर आंदोलन केलं जात आहे। पिकाला हमीभाव मिळत नसल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून सरकारचं त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। कापसाच्या गाठी सीसीआय जे आहे महाराष्ट्रातून कमी प्रमाणावर खरेदी करत आहे, कारण हमी खरेदी केंद्रच महाराष्ट्रात अतिशय कमी प्रमाणात सुरू आहे। मला असं वाटतं सोयाबीनची पण अशीच परिस्थिती, एकीकडे सोयाबीनच्या तेलाचे भाव वाढलेले आणि सोयाबीनचा भाव कमी झालेला आहे। धानाची सुद्धा स्थिती अशीच आहे। सरकारचं आयात निर्यात धोरण अतिशय चुकीचं आहे केंद्राचं, आणि राज्य सुद्धा उघड्या डोळ्यानं हे बघतंय। म्हणून या कापूस उत्पादक शेतकरी, सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि धान उत्पादक शेतकरी यांना न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका घेऊन आज आम्ही आंदोलन केलंय। महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी हा कर्जाच्या खाईत आहे। एका बाजूला जीएसटीचा मारा या शेतकऱ्यांना सहन करावा लागतो। पूरग्रस्ताचे पैसे या ठिकाणी शेतकऱ्याला मिळाले नाहीत, हे वास्तव महाराष्ट्रातलं आहे। नाबार्डनं जाचकाठी या ठिकाणी गाठलेले आहेत। पीक कर्ज आज शेतकऱ्याला मिळत नाही, हे वास्तव या महाराष्ट्रातलं आहे। सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, दुसऱ्या बाजूने महागाई वाढलेली आहे, जीएसटीचा दणका बसतोय।
आणि म्हणून शेतकऱ्याला न्याय मिळावा ही भूमिका महाविकास आघाडी म्हणून आम्ही या ठिकाणी घेतली. विधान परिषदेच्या सभापती पदासाठी भाजपकडून राम शिंदे यांनी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी अर्ज दाखल केला. विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर आता विधान परिषद सभापतीपदी कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता होती. भाजपकडून राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली. तर भाजपकडून राम शिंदे यांना मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. राम शिंदेंनी अर्ज दाखल केलेला आहे. विधान परिषद सभापती पदासाठी त्यांनी हा अर्ज दाखल केलाय. अजित पवार यांच्या पुतळ्याला जोडे मारू नका, आपल्या भावना शांततेत व्यक्त करा. जे असं करतील ते समता परिषदेचे नाही, असं छगन भुजबळ यांनी त्यांच्या समर्थकांना आवाहन केलंय. छगन भुजबळ यांची आज समता परिषदेची बैठक पार पडते आणि त्यानंतर त्यांनी हे आवाहन त्यांच्या समर्थकांना केलं. अजितदादा पवार यांना जे चप्पल मारणे, त्यांच्या त्या बॅनर लावून किंवा अद्वैतात्व शब्द वापरणे, कृपया हे काहीही करू नये. आतापर्यंत जर कोणी केलं तर ठीक आहे, पण आता याच्या पुढे जे कोणी करतील त्याचा अर्थ ते आमच्या समता परिषदेचे सभासद नाहीत, काय ते कोणीतरी वेगळे असतील असं मी आताच तुमच्याद्वारे जे आहे सगळ्यांना सांगू इच्छितो. कारण आपलं जे काही तुमचं जे काय राग असेल, दुःख असेल ते व्यक्त करण्यासाठी माझी तुम्हाला काही मनाई नाही, परंतु ती चांगल्या सुसंस्कृत शब्दामध्ये आणि कृतीमध्ये व्यक्त झाली पाहिजे, एवढंच मला सांगायचं आहे. साहेब तटकरे असं म्हणालेले आहे की योग्य वेळ आल्यावर आम्ही भुजबळ साहेबांना भेटायला जाऊ. ठीक आहे, बघू. साहेब तटकरे असं म्हणालेले आहे की योग्य वेळ आल्यावर आम्ही भुजबळ साहेबांना भेटायला जाऊ. ठीक आहे, बघू. राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे तिघही लवकरच छगन भुजबळ यांची भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न हे तिन्ही नेते करणार असल्याची माहिती आहे. या भेटीची तारीख निश्चित नाही, पण नाशिकमध्ये भेट होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे भुजबळ नाराज आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल त्यांची भेट घेणार आहेत. खासदार सुनील तटकरेंनी छगन भुजबळांच्या नाराजीवर पहिल्यांदाच भाष्य केलंय. भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू, योग्य वेळ आल्यावर भुजबळांची भेट घेणार असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलंय. भेट घेऊन भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू असंही तटकरेंनी म्हटलं. भुजबळ साहेब पक्षाचे खूप वरिष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत. 99 सालापासून पक्ष स्थापनेपासून तर ते पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांची दीर्घ राजकीय वाटचाल महाराष्ट्रामध्ये निश्चितपणाने पाहिलेली आहे. ते नाही आहेत मंत्रिमंडळामध्ये, ही वस्तुस्थिती खरी आहे, त्याच्यात काही नाकारण्याचं काही कारण नाही आहे. त्यामुळे त्यांची नाराजगी जी असेल ती दूर करण्याचा प्रयत्न पक्षाच्या मार्फत होतो आहे. की शेवटी भुजबळ साहेब आहेत, ते त्यांच्या भावना त्यांच्याबद्दल व्यक्त करण्याचा त्यांना निश्चितपणाने अधिकार आहेच. आणि त्यांच्या ज्येष्ठत्वाच्याबद्दल आमच्या कोणाच्याही मनामध्ये काही शंका करण्याचं काही कारण नाही. आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला गाठीभेटी होतील त्यावेळेला नक्कीच त्या बाबतीमध्ये आम्ही सविस्तरपणाने बोलू. गेले 2 दिवस माझं समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांच्याशी माझी सविस्तरपणाने चर्चा चालू आहे. मला असं वाटतं या विषयावरती 1-2 दिवसामध्ये पडदा नक्की पडेल. तुम्ही भेटायला जाणार आहेत का तुम्ही प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांच्याबरोबर? योग्य वेळ त्यावेळेला नक्की आम्ही भेटायला जाऊ.